लाडक्या बहिणीसाठी आली सर्वात मोठी खुशखबर. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आताची सर्वात मोठी अपडेट आहे. लाडकी बहीण योजना पैसे वाटप संदर्भात आज नवीन 17 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे आणि आता याच यादीनुसार आज तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवले जाणार आहेत. चला तर जाणून घेऊया लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मे या 2 महिन्याचे पैसे कशा पद्धतीने आणि आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार त्याच्याविषयीची संपूर्ण डिटेल अपडेट. सर्वात प्रथम म्हणजे चॅनल जर नवीन आलेला असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवीन व्हिडिओ यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम म्हणजे आताच मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे आणि ही घोषणा आहे लाडकी बहीण योजना पैसे वाटप करण्यासंदर्भात. 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीचं वेळापत्रक मुख्यमंत्र्यांनी आत्ताच या क्षणाला जाहीर केलेलं आहे आणि या 3 दिवसामध्ये संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते अतिशय वेगवान पद्धतीने केलं जाणार आहे. अक्षरशः करोडो रुपयांचं वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज होणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा, कारण की आपण जी 17 जिल्ह्यांची यादी देणार आहोत त्या 17 जिल्ह्यामध्ये आज 100% पैशाचं वितरण होणारच आहे. तर तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आज वितरण होणार का हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे लाडक्या बहिणींना हप्ता तर भेटणार आहेच, परंतु एप्रिल आणि मे महिन्याचे 2 हप्ते तुम्हाला एकत्रितरित्या वितरण केले जाणार आहेत. सोबतच तुम्हाला अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत एक मोफत गॅस सिलेंडर देखील भेटून जाणार आहे. हा गॅस सिलेंडर कशा पद्धतीने भेटणार आणि हा गॅस सिलेंडर भेटण्यासाठी नेमकं काय करायचं त्याच्याविषयी अपडेट आपण पुढे बघणार आहोत. त्याच्या अगोदर हप्ता क्रमांक मित्रांनो आता 21 आणि 22 तुम्हाला सोबत दोन्ही हप्ते भेटणार आहेत. ते म्हणजे एकूण 3,000 रुपयांचे, कारण की 1,500 अधिक 1,500 असे मिळून 3,000 रुपये तुम्हाला आता थेट एकत्रितरित्या भेटणार आहेत. 21 ते 65 वर्ष वयोगटातील सर्व महिलांना आणि तुमचं वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा कमी असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. आता बघू शकता मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आत्ताचे सर्वात नवीन अपडेट आणि नवीन जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे हप्ता वितरण जे आहे ते प्रलंबित होते. मागील मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना भेटले नव्हते, परंतु आता तसं होणार नाही. मार्च असो किंवा एप्रिल असो आणि मे महिना तर चालू झालेला आहे. आज आहे दिनांक 2 मे आणि आज या शुभमुहूर्तावर तुमच्या बँक खात्यामध्ये जर तुमची KYC पूर्ण झालेली असेल, KYC मध्ये कुठल्या प्रकारची अडचण नसेल तर तुम्हाला आज 100% पैशांचं वितरण जे आहे ते नवीन जिल्ह्यांच्या यादीनुसार केलं जाणार आहे. कारण की आतापर्यंत भरपूर लाडक्या बहिणींनी आतुरतेने वाट बघत होत्या, पैसे आज येतील उद्या येतील, परंतु पैसे काही येत नव्हते. परंतु आता तसं होणार नाही. आज अखेर अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या अंतर्गत घेतलेला आहे आणि या बैठकीमध्ये महत्त्वाचे काही प्रमुख निर्णय जे आहेत झालेले आहेत ते निर्णय आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे पात्रता आणि निकष याच्यानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये आज थेट 3,000 रुपयांचा निधीचं वितरण केलं जाणार आहे. यामध्ये कुठल्याही पद्धतीची अडचण आता अजिबात येणार नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय, मासिक भत्ता असेल पात्र लाभार्थी महिलांना 1,500 रुपये तर महिलांना भेटतात, परंतु आता 2 महिन्याचे पैसे एकत्रितरित्या तुमच्या बँक खात्यामध्ये थेट DBTच्या माध्यमाद्वारे लाभाद्वारे वितरण होणार आहे. आणि याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आत्ताच मोठी पत्रकार परिषद आणि पत्रकार बैठक घेऊन ते काही गोष्टी लाडकी बहिणीसाठी सांगितलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणजे तर आज तुमच्या बँक खात्यामध्ये 100% पैशांचं वितरण आम्ही करणारच आहोत अशा पद्धती आदेश मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सर्वांना दिलेले आहेत. आणि याच दरम्यान त्यांनी 17 जिल्ह्यांची यादी देखील जाहीर केलेली आहे. कारण की आता याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते आता केलं जाणार आहे. सोबतच 5 बँकांची यादी देखील आता त्यांनी जाहीर केलेली आहे. आता याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते आता थेट पद्धतीने होणार आहे. चला आता आपण 17 जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया, कारण की भरपूर दिवसापासून याद्या तर नवीन येत होत्या आणि सोबतच ज्या लाडक्या बहिणींना 3 महिन्याचा लाभ भेटला नाही अशा लाडक्या बहिणींना दुप्पट लाभ भेटणार आहे. 1,500 अधिक 1,500 अधिक 1,500 असे मिळून 4,500 रुपये त्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आता महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हा लाडक्या बहिणींचा उद्देश आहे योजनेचा आणि याच्या अंतर्गतच मुख्यमंत्र्यांनी जी नवीन लाभार्थी यादी जाहीर केलेली आहे, आता याच नवीन लाभार्थी यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे. आता बघू शकता तुम्ही, जी मुख्यमंत्र्यांनी लाभार्थी यादी जाहीर केलेली आहे ती महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांच्या सोबतच ही यादी जाहीर केलेली आहे. आणि आता याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे. 17 जिल्हे 5 बँका,
कारण की याच बँकांच्यानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते त्या ठिकाणी केलं जाणार आहे. आता बघू शकता तुम्ही, आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप अशा पद्धती आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. त्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झालं होणार आहेत, कारण की जी 17 जिल्ह्यांची यादी आली आहे ते 17 जिल्ह्यांच्या यादीनुसारच तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये थेट जमा केले जाणार आहेत. आणि या पैशांचं निज वितरण आज ज्या पद्धतीने केलं जाणार आहे तर त्याच पद्धतीने आपण तुम्हाला पुढे बघणार आहोत. खुशखबर अशी आलेली आहे, ज्या लाडक्या बहिणींना 3 महिन्याचे पैसे आले नाहीत तर अशा लाडक्या बहिणींना 4,500 भेटणार आणि ते सुद्धा जिल्ह्यांच्या यादीनुसारच. चला तर आता आपण जिल्ह्यांची यादी बघूया, कारण की बैठकीमध्ये जो सर्वात मोठा निर्णय झालेला आहे तर या सर्वात मोठ्या निर्णयाच्या अंतर्गत 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण तुमच्या बँक खात्यामध्ये होणार आहे. लाडकी बहीण योजना तुमच्या जिल्ह्याचं नाव लगेच तुम्ही कमेंट करायचं आहे, कारण की लाडकी बहिणीसाठी मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटपाचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे आणि चेकवर सही देखील झालेली आहे. चेकवर सही झाली म्हणजे काय, तर लाडकी बहीण योजनेचे पैशांचं वितरण जे आहे ते अतिशय वेगवान पद्धतीने होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि ज्या लाडकी बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या पैसे कधी येतील, तर अशा लाडक्या बहिणीसाठी अंतिम यादी आता या ठिकाणी जाहीर झालेली आहे. आणि या अंतिम यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते आता थेट पद्धतीने केलं जाणार आहे. आता बघू शकता तुम्ही, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आज अखेर बहिणीची प्रतीक्षा संपणार आहे, कारण की आज 100% पैसे सोडणारच असा महत्त्वाचा आणि उद्देशपूर्ण निर्णय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. आणि या निर्णयाच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते आजपासून केलं जाणार आहे. बघू शकता तुम्ही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब स्वतः लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये डीबीटीचं बटन दाबून पैशांचं ट्रान्सफर जे आहे ते अतिशय वेगवान पद्धतीने या ठिकाणी करणार आहेत. आज ते सुरुवात देखील त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. आता आपण जिल्ह्यांची यादी बघूया, की ज्या जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा झाल्याचे SMS जे आहे ते क्रेडिट होणार आहेत अशा सर्व जिल्ह्यांची यादी आपण लगेच जाणून घेऊया. बघू शकता, त्या सर्वात अगोदर त्यांनी आदेश दिलेले आहेत सर्व बँकांना, महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरेंना, सोबत DBT संघांना. तर यांना स्पष्टरित्या सांगितलेलं आहे आज पैसे कुठल्याही परिस्थितीमध्ये या 17 जिल्ह्यामध्ये तरी आज वाटप झालेच पाहिजेत. त्याच्यानंतर उद्या काही जिल्हे असतील आणि परवा दिवशी काही जिल्हे असतील, तर अशा प्रत्येक जिल्ह्यानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते या ठिकाणी होणार आहे. आता आपण जाऊया मेन अपडेटकडे. ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नव्हते तर अशा लाडक्या बहिणींना संपूर्ण पैसे 2 महिन्याचे पैसे एकत्रित त्यात 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये भेटणार आहे. 1,500 अधिक 1,500. ज्या लाडक्या बहिणी पात्रता आणि निकष सर्व पूर्ण केलेले आहेत, आदर्श बँक संलग्न आहे, अशा प्रत्येक लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आहेत. आता बघू शकता, आता सर्वात अगोदर बँकांची यादी बघूया आणि त्याच्यानंतर लगेच जिल्ह्यांची यादीकडे आपण वळूया. तर बघू शकता, या सरकारी बँकांमध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण होणार आहे. त्यामध्ये पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक आणि युको बँक. तर या बँकेमध्ये ज्या की गव्हर्नमेंटच्या शासकीय बँक आहेत, या बँकेमध्ये आज पहिल्या दिवशी पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे या ठिकाणी. आणि याच्यानंतर जिल्ह्यांची यादी बघूया आपण. त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार तर त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो, आज सुरुवात जी असणार आहे ती होणार आहे या ठिकाणी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या ठिकाणापासून. त्याच्यानंतर असणार आहे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी. त्याच्या पुढील जिल्हे जर बघितले तर त्यामध्ये असणार आहे समाविष्ट सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली. याच्यानंतर असणार आहेत कोल्हापूर आणि सोलापूर. तर या 12 जिल्ह्यामध्ये आज पैशाचं वितरण. त्याच्यानंतर असणार आहेत उद्या 12 जिल्हे असणार आहे छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, परभणी असेल, हिंगोली असेल आणि त्याच्यानंतर नांदेड, बीड, धाराशिव आणि लातूर. सोबतच नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव. तर या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण उद्या होणार आहे. आणि परवा दिवशी जर जिल्ह्यांची यादी बघितली तर परवा दिवशी असणार आहे अमरावती साईड, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम. त्याच्यानंतर बघितलं खाली तर यवतमाळ, नागपूर, वर्धा आणि भंडारा या ठिकाणी देखील पैशांचं वितरण होणार आहे. गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वाशिम या ठिकाणी देखील पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बँकेमध्ये यादी असणार आहे HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, IDFC फर्स्ट बँक, EU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँक. तर या बँकेमध्ये परवा दिवशी पैशांचं वितरण होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण मित्रांनो तुम्हाला वितरणाची संपूर्ण यादी आपण तुम्हाला दिलेली आहे. जर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये लगेच तुम्ही कमेंट करू शकता. थेट लाभाचं वितरण जे आहे ते आजपासून केलं जाणार आहे. तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा झाला की नाही ते देखील एकदा तुम्ही चेक करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक गव्हर्नमेंट बँकामध्ये पैशांचं वितरण आता थेट पद्धतीने होण्यास सुरुवात देखील झालेली आहे. सकाळीच आज तुम्हाला मेसेज देखील पडून जातील आज पैसे जमा झाले म्हणून, कारण की योजनेचं उद्दिष्ट आहे तुमच्या बँक खात्यापर्यंत पैशाचं पोहोचवणे.
चला तर आता भेटूया अशाच पुन्हा एकदा नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत चॅनलला करा सबस्क्राईब, व्हिडिओला करा लाईक आणि खाली हाईपचं ऑप्शन असतील तर हाईप्स देखील करू शकता. धन्यवाद.